नीरज मला आणि रक्षितला बोलत होता, आवरा आवरा, आणि आम्ही दोघं टाईमपास करत बसलो. त्याच्याने जे व्हायचं तेच झालं आणि आम्ही बोलणे पण खाल्ले. आता झालं काय ते तर मी तुम्हाला सांगतेच. त्याच्या आधी गुरुवार होता, तर देवघराला मस्त धूप दाखवलेलं होतं. इतकी पॉझिटिव्ह एनर्जी होती. आणि मी जे बोलणे खाल्ले किंवा हे झालं ना, तर याच्यामुळे झालं की आम्हाला जायचं होतं गुरुवारचं दत्तांच्या मंदिरामध्ये, पण आमचा जो टाईमपास आहे ना त्याच्यामुळे झालं मंदिर बंद आणि लॉक लावलं गेलं होतं. आणि नीरज म्हटला, मग एवढ्याला आम्ही यायचं आणि बाहेरून पाया पडायचं ते मला अजिबात पटलेलं नाही. मग नीरजला म्हटलं, जाऊ दे, कधी कधी होतं, द्यायचं सोडून. असं बोलून मी घरी आले आणि ऋषीसाठी आणलेलं दूध पहिले तापायला ठेवून दिलं. आणि हो, शेंगदाणे ना थोडे थोडे भाजत नाही, म्हणजे भाजीच्या टायमिंगला धावपळ नको म्हणून असे एक सोबतच आम्ही शेंगदाणे भाजून ठेवतो, म्हणजे कसं निवंत काम करायचं. आणि आता हे मी कसं करते ना, जर का जिरकं किंवा पिठलं केलं ना तर नीरजचं तोंड थोडंसं वाकडं होऊन जातं की मला नाही आवडत हे. मग मी मस्त असा पापड भाजून घेते. पापड भाजला ना तर नीरजही खुश होऊन जातो आणि त्या भाजीलाही टेस्ट येते. अशी होती माझी छान अशी सायंकाळ. भेटूया आपण नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडनं बाय बाय.